अ, लिसन 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 मला काही सांगायचं आहे. वेल, सांगण्या अगोदर मला काही थोडंसं एक प्रकारे इन्स्ट्रक्शन द्यायच्या. ओके, जस्ट लाईक तुम्हाला समजा जर तुझा होकार असेल किंवा किंवा तुला विचार करायला थोडा वेळ हवा आहे, सो युज सेम. या समजा जर तुझा नकार आहे तर तू नाही नको म्हणू. जस्ट लाईक तू सरळ निघून जा. आय कम्प्लिटली अंडरस्टँड. यावेळेस मी मी ऑफकोर्स प्रत्येक पर्सनला वेगवेगळा कपडा आवडतो, सो जस्ट लाईक दॅट. सो मी तुझ्या ह्याच्यामध्ये फिट इन नव्हतं. सो इट्स 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 नॉट, म्हणजे हे कॅज्युअल फॅक्ट आहे. याच्यामध्ये काय असं खूप न संबंध लाईक असं काही फारसं काय आहे ना. आणि आय डू रिअली अंडरस्टँड अँड इट्स युअर डिसिजन अँड आय एम कम्प्लिटली अंडरस्टँड अबाउट दॅट. सो यस. आणि हो, मी जे तुला सांगतो ना, तर ते तू माझ्याकडे बघू नको, मला तोंडात तोंड नको, माझ्या डोळ्यात डोळ नको. जस्ट लाईक टर्न राऊंड आणि मी जे काय सांगतो ते फक्त ऐक. या ओके, ऑलराईट. हॅलो. लिसन, तुम्हाला जेव्हापासून भेटली ना, सो इट डज फील्स रिअली गुड. या इट्स लाईक डे वन पासून somehow I just got really impressed about you. म्हणजे मी काफी इम्प्रेस झालो यार, जेव्हा मी तुला बघितलं आणि तुला जेव्हा मी तुला असं बघितलं तेव्हा. बट देन रिअलाइज झालं की माइट बी शायद यू लुक गुड बिकॉज दॅट्स वाय आय जस्ट थिंक लाईक दॅट. त्यामुळे मी अशाप्रमाणे विचार करतो. कारण मी युजली बहुत विचार करतो. I think a lot. I just like excessive 1,000 thinking per day. एक दिन में मैं करीब 60,000 बार सोचता हूँ. सो it is सो मला असं म्हणायचं होतं की एक 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 पर्सन जो आपला पूर्ण आयुष्यभर सोबत चालेल, हे एक माझ्यासाठी खूप मोठी टर्म आहे. या आणि माझ्यासाठी तो एक बिलकुल राईटफुल बंदा पाहिजे, एक राईटफुल पर्सन पाहिजे तू माझ्यासोबत चालायला. या लाईक माझ्यासाठी गोष्टी काफी डिफरंट राहील. कारण मी युजली मी लक्ष देणार नाही. या म्हणजे कसं आहे की समहाऊ मी काम इतका करत राहील का मला कळत नाही. कारण मला माझे खूप सारे टार्गेट्स आहे, खूप सारे गोल्स आहे, खूप सारे अम्बिशन्स आहे, आणि त्याला अचीव्ह करण्यासाठी मी नेहमी काम करत राहील. या बट त्या सिच्युएशनच्या वेळेस तो पर्सन आहे जो राईटफुल पार्टनर आहे, तो मला समजून घेईल का नाही. सो त्यासाठी मी काफी कन्फ्युज होत होतो. या आणि मला असं वाटत होतं की समहाऊ दोज पर्सन आर नॉट एक्झिस्ट. कारण मला असं वाटत होतं की कोणा पर्सनला असा पर्सन का हवा की ज्या पर्सन पाशी स्वतःला किंवा दुसऱ्याला टाइम देण्यासाठी टाइमच नाही. सो इट इज लाईक दॅट की मला असं वाटायचं की हे असं नसू शकते. बट वेन आय सॉ यू इट फील्स रिअली कम्प्लिटेड. म्हणजे असं एकदम कम्प्लीट झाल्यासारखं वाटलं. या मला असं अजून म्हणायचं आहे की यू रिअली अमेझिंग. म्हणजे मला असं बोलता येत नाही युजली. बट म्हणजे जेव्हा मी तुला बघितलं ना, खरंच म्हणजे एकदम बघितलं म्हणजे इट्स लाईक व्हेन आय सॉ यू, म्हणजे ज्याप्रमाणे तू गोष्टी टॅकल करते, ज्याप्रमाणे तुझी थिंकिंग कॅपॅबिलिटी आहे, जस्ट लाईक मी मला असं वाटलं की यू आर द परफेक्ट पर्सन, अ राईटफुल पर्सन फॉर मी. सो सो असं वाटतं मला. या आणि मला अजून एक असं वाटतंय की बिफोर तुला डिसिजन घ्यायसाठी तुला प्रॉपरली विचार करायला हवा. कारण आय थिंक नॉट बी अ राईटफुल पर्सन फॉर यू. कारण यू आर सच अ अमेझिंग पर्सनॅलिटी अँड यू आर सच अ नॉट पर्सनॅलिटी, लाईक यू आर सच अ अमेझिंग पर्सन. या आणि इट्स लाईक यू डिझर्व मच बेटर दॅन मी. सो इट्स लाईक दॅट की राईट
तू थोडासा विचार करायला पाहिजे. समज जर असं मला असं 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 तुला वाटत असेल की माझ्यामध्ये काही डाऊटफुल आहे वगैरे समथिंग लाईक दॅट. बट 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 राईट ना मी काय केलंय राईट ना बोलता येत नव्हतं ना, त्यामुळे नाही का मी नाही का या साऱ्या गोष्टी पुन्हा रट्टा मारून आला. धड 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 धड. मेरी ऐसी फटी पड़ी है. मेरे को पता नहीं था प्रपोज करने में इतना डर लगता है. बट या लिटरली म्हणजे त्यामुळे मी तुला चेहरा तिकडे करायला लावला. सो 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 and 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 I love you. Yeah. I, and yes, now it's your time. She has something. You just you just go or said, oh boy. Hello. This is the My Artifact episode number कितवा है था? एपिसोड नंबर 1530. आजची तारीख आहे 4 एप्रिल 2019. आता वाजले रात्रीचे 10:09. युजली आता जे मी बडबड केली ना, मी शायद प्रपोजल असा करीन. म्हणजे मी ज्या पर्सनला लाईक करेल वगैरे, तर त्या पर्सनला नाही का मी एक प्रकारे प्रपोज अशा करेल का, बाई तू माझ्याकडे बघू नको. या जस्ट लाईक यू जस्ट टर्न अराउंड, तू फक्त ऐक. या कारण माझ्यामध्ये ते हिंमत राहणार नाही का तुझा तो चेहरा बघून मी प्रपोज करेन. नो 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 नो. जस्ट लाईक दॅट की माझ्यासाठी हे डिसिजन घेणं खूप इम्पॉर्टंट होतं. या आणि तिच्यासाठी पण हे डिसिजन घेणं खूप कठीण राहील. सो बेसिकली अशा वेळेस काय होते की आपण प्रॉपरली थिंकिंग अबाउट स्वतःबद्दल आणि जो टाइम आपण त्या व्यक्तीबद्दल आपण स्पेंड करू, त्या व्यक्तीबद्दल आपण विचार करू. सो यासाठी थोडा वेळ हवा. आणि इव्हन प्रपोजलच्या वेळेस पण मला असं पद्धतीनं असंच करायचं होतं की तू डोळ्यात डोळे टाकून बघू नको. या जस्ट लाईक यू टर्न अराउंड अँड यू जस्ट लिसन. या इफ यू से यस सो इट इज यस, इफ यू से नो देन टर्न अराउंड अँड गो अवे. या हो. जर माझ्या लाईफ मध्ये अशी काही सिच्युएशन येईल, मे बी येईल का नाही येईल, शायद येईल ना, मला डाऊटफुल आहे. इट इज लाईक मला असं वाटते की आपल्या लाईफ मध्ये कोणती पर्सन येईल, का माहिती यार. युजली मी याच्याबद्दल फारसा विचार केला नाही, कारण बहुत साऱ्या गोष्टी आहे यार माझ्यासाठी विचार करण्याला. आणि समहाऊ या गोष्टीबद्दल विचार करणे जस्ट पथेटिक टू मी. या पथेटिक नाही म्हणजे म्हणजे की असं की लाईक यस. सो या पाहू आपण समोर अशा सिच्युएशन जर असं होऊन राहिलं किंवा काही वगैरे, तर तेव्हा आपण कशा प्रकारे गोष्टी टॅकल करू. सो या तेव्हा आपण गोष्टी फिगर आउट करू. टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. राईट. आज आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये सांगले काय, काही नाही रे. इट लाईक डोक्यामध्ये ते मी पिक्चर बघितला तो कॉफी आणि बरंच काही, त्याच्यामध्ये जो मेल कॅरेक्टर आहे तो मेल कॅरेक्टर बिलकुल माझ्यासारखा वाटला.
त्यामुळे बट माझ्यासारखा आहे म्हणजे जस्ट लाईक तो फक्त दिसायला आणि स्वभावाला या कामासाठी नाही या जस्ट लाईक तो काम करत असेल मी त्याच्यापेक्षा ट्रिपल काम करेल या सो या सम हाऊ जस्ट लाईक काम व्यतिरिक्त सोडून बघितलं तर ऑलमोस्ट लाईक 70% बॅचअप होऊन जाते या तो कॅरेक्टर तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की तो जो त्या पोराला त्याच्या मनातलं सांगायचं आहे त्या मुलीबद्दल तर तो कसं सांगेल याच्याबद्दलच ही मूवी याच्याबद्दलच असं मला वाटलं की मी पण तोच कॅरेक्टर आहे मग मी विचार केला की मी माझ्या जो काही पार्टनर आहे त्याला मी माझ्या गोष्टी कशा काय सांगेन सो अशाच पद्धतीने सांगेन या पण माहित नाही ही सिच्युएशन घेईन का नाही या लिटरली सांगतो कारण का नाही सिच्युएशन का नाही ऑफकोर्स येईल तुला काय वाटते येणार नाही आय डोंट नो यार म्हणजे जस्ट लाईक हा खूप मोठा डिसिजन आहे ऍटलिस्ट म्हणजे हे असं नाही म्हणजे जस्ट लाईक नॉर्मल लग्न करून कारण मला काही घटस्फोट वगैरे काही डिवोर्स वगैरे घ्यायचा नाही इन द एंड पर्यंत ती व्यक्ती माझ्यासोबत चालली पाहिजे दॅट इज द रिअली इम्पॉर्टंट फॅक्ट आणि रिअली इम्पॉर्टंट कंडिशन या कारण एंड ऑफ द डे पर्यंत ती माझ्या सोबत असली पाहिजे या एंड ऑफ द डे म्हणजे एंड ऑफ द लाईफ पर्यंत या सो दॅट्स वाय ती पर्सन राईटफुल असणं तर माझ्यासाठी बहुत इम्पॉर्टंट आहे ओके अनदर थिंग इज दॅट की मी त्या व्यक्तीला वेळ देऊ शकणार नाही लिटरली सांगतो जस्ट लाईक हप्त्यातून एकदा भेटेल महिन्यातून 3-4दा भेटेल बस लिटरली सांगतो मी असं होणार नाही का सकाळी गेलो तुझी गुड मॉर्निंग किस घेऊन मग संध्याकाळी वापस आलो इट डझंट हॅपन्स टू मी हे माझ्यासोबत होणार नाही हा कारण मला जेव्हा पण काम भेटलं मला कामासाठी बाहेर जावं लागेल आणि त्या कामामध्ये गुंतून गेलं का मला कळणारच नाही का वेळ कधी गेला टाइम कधी गेला हप्ते केव्हा गेले महिने केव्हा गेले मला काही कळणारच नाही या सो त्या सिच्युएशनच्या वेळेस पण नाही का त्या व्यक्तीने मला समजून घेतलं पाहिजे या आणि दुसरं आहे की जस्ट लाईक मी खूप स्वार्थी आहे या म्हणजे मी माझ्या लाईफच्या प्रत्येक गोष्टी प्लॅन आउट केल्या आहे की माझं कोणतं राईटफुल पर्सन राहील त्याच्यामध्ये जो एक त्याच्यानंतर मला एक मुलगी हवी आहे आणि ती मुलगी मला माझ्या एक बिल्डअप करिअरसाठी त्या मुलीला लहानपणापासून ट्रीटमेंट करावं लागेल लहान मुलगी म्हणजे म्हणजे समज जर माझी कोणती मुलगी होऊन राहिली आहे या मुलगी म्हणजे माझ्यापासून मुलगी म्हणजे मी कोणासोबत लग्न करीन ना लग्न केल्यानंतर आमच्यापासून जो एक मुलगा तयार होईल या चिल्ड्रन्स वॉट डू से समथिंग लाईक दॅट या तर मुलगा किंवा मुलगी आय थॉट मुलगा राहिला नाही आय डोंट वॉन्ट सन आय वॉन्ट डॉटर या जस्ट लाईक डॉटर म्हणजे मला तिला अवतार कोरासाठी ट्रीट करावं लागेल अवतार कोरा म्हणजे हे कॅरेक्टर आहे यार मी जे अवतार फ्रँचायझी सुरू करेल त्याच्यामध्ये जो नेक्स्ट बिल्डअप अवतार आहे तो अवतार कोरा आहे आणि त्यासाठी मला माझी डॉटर पाहिजे त्या कॅरेक्टरसाठी बट दॅट इज अ रिअली हे खूप दूरचा प्रश्न आहे तर याच्याबद्दल आपण फारसा काही विचार करू नये खूप म्हणजे बहुत दूरचा प्रश्न आहे इट्स काइंड ऑफ लाईक रिअली डिफरंट दॅट बट टिल देन इट्स kind of like a really different thing, right? Yeah. Okay. अजून सांगण्याला काय आहे नाही 10:15 झाले आहे 10:30 वाजता निघायचं आहे 11 वाजता ड्युटी आहे आणि त्याच्यानंतर मग या संडेला सुट्टी नाही आहे या गुरुवारी सुट्टी आहे आपल्याला बट गुरुवारी मला काही घरी जाणं होणार नाही या गुरुवारपर्यंत माझी नाईट शिफ्टच आहे कंटिन्यू सो येस अजून एक गोष्ट आज मी झोपलो आणि 10.5 घंटे झोपलो हॅव यू रिअली इमॅजिन मी बहुत झोपलो आज म्हणजे मी सकाळी आलो आणि झोपलो 8 वाजता तर सरळ उठलो 1:30 वाजता म्हणजे डायरेक्ट 5.5 घंटे झोपलो मी त्याच्यानंतर मग मी 1:30 वाजता उठल्यानंतर थोडस हातपाय आंघोळ केली हातपाय धुतले जेवण केलं आणि 2:30 वाजता पुन्हा झोपलो तर डायरेक्ट 7 वाजता उठलो
तर जस्ट लाईक दॅट की 5.5 घंटे आणि त्याच्यानंतर 6.5 घंटे आणि जस्ट लाईक समहाऊ 10 घंटे झोपलो मी, एवढं मला माहित आहे, कॅल्क्युलेशन केलं त्या हिशोबाने. तर आज 9:30 झोप घेतली, कारण गेले 2 दिवस झाले मी प्रॉपरली झोपलो नाही. म्हणजे कसं मस्त काहीतरी 6 घंटे किंवा 5 घंटे झोपणं किंवा 7 घंटे झोपणं बस. बट आज मी कसं मस्त 10 घंटे झोपलो. 10 घंटे झोपल्यानंतर मग संध्याकाळी थोडस 7 वाजता उठलो, मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि देन थोडस मग आज फिरायला नाही गेलो मी. आज इथेच आपल्या बाल्कनी आहे, इथेच थोडस फिरून राहिलो ना, आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलोय. या आणि कारण फिरायला गेलो तर उशीर होईल त्यामुळे. कारण काल मेसेज का टाकावा लागला, उशीर झाला त्यामुळे. उशीर झाला म्हणजे 13 मिनिट उशीर गेलो त्यामुळे. आणि ऑफिस पुन्हा गदीच्या भोकात आहे हे तर माहितच आहे आपल्याला. सो तरी हे याच्यासाठी करण्यात आलं आहे, कारण 8 तारखेपासून बस सुरू होईल. तर समजा पोरं टाइमावर नाही आले तर का तुमच्या एकाच्या गलतीसाठी का सगळ्या जणांना उशीर करायला लावेल का, राईट? सो इट इज अ रिअली इम्पॉर्टंट टू सगळेजण टाइमावर येईल. तर यासाठी हे शिस्त लावण्यात आली आहे. सो आणि हा जेन्युइन फॅक्ट आहे, मला कळलाय हा. आणि जेन्युइन फॅक्ट साठी आपल्याला प्रयत्न करणं इम्पॉर्टंट आहेच. येस. आतासाठी फक्त एवढंच आहे. एव्हरीथिंग इज गोइंग गुड अँड फाईन. ऑलराईट. मी आता काफी हे होऊन राहिलोय, फेमिलियर होऊन राहिलो इथल्या एन्व्हायरमेंट सोबत, चिचभवनच्या. आणि इट इज रिअली गुड टू मी. ऑलराईट. Naukri.com वर मी युजली अपडेट करून राहिलोय. लाईफ इज गोइंग टू बी बिकम बेटर साठी मी प्रयत्न करून राहिलोय. पैसे माझ्यापाशी जास्त काही आहे नाही, 3,000 रुपये अकाउंट मध्ये. आणि आजची तारीख आहे 4 तारीख, आणि अजून 4-5 दिवस बाकी आहे पेमेंट येण्यासाठी. सो यस. आणि देन सो एव्हरीथिंग इज गोइंग गुड अँड फाईन. And this is the end. This is the My Artifact episode number 1513. Right now we are at 1513 na 1513. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.